रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी, स्थानिक स्वराज्य संस्थेला राष्ट्रवादीशी युती नाहीच असं महेंद्र थोरवे म्हणाले। युती न करण्याचा निर्णय ठाम असं थोरवेंनी वक्तव्य केलंय। अधिवेशनानंतर रायगडचा पालकमंत्री जाहीर होईल असंही थोरवेंनी म्हटलंय। शिंदे कुणाला दबून राहणारे नेतृत्व नाही असं थोरवेंनी म्हटलंय। युती न करण्याचा निर्णयावर ठाम असल्याचं थोरवेंनी म्हटलंय। या युतीला असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाने या ठिकाणी बंडखोरी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सुद्धा जरी आपण त्या ठिकाणी युती झाली तरी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही युती या ठिकाणी होणार नाही। आमची युती भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना अशी आमची अलायन्स राज्यामध्ये जी आहे ती अलायन्स आमची आहेच, परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही अलायन्स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदावरून सुरू असणारा हा जो खेळा आहे हा थोड्या दिवसात आता संपेल अशी अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे। आम्ही सुद्धा आमच्या नेतृत्वांशी वारंवार या संदर्भात चर्चा करत आहोत। तर आम्हाला सुद्धा सांगितलं जातं की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल। पुन्हा एकदा रायगडचे पालकमंत्रीपद भरतशेठ गोगावले यांच्याकडे येईल अशी अपेक्षा ठेवूनच आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे काम करतो। बीडच्या परळी शहरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचाही फोटो दिसल्याने जिल्ह्यात बॅनरची चर्चा होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असून तो सध्या जेलमध्ये। मात्र राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराड यांचा फोटो झळकत असल्याने मात्र पुन्हा एकदा मोठी चर्चा होती।